पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मराठा आरक्षणाची आहे। जरांगे पाटलांना आणखी एक दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, तर सरकारकडून चर्चेला सुरुवात झाली आहे। सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंसोबत 40 मिनिटंही चर्चा केली, ज्यामध्ये गॅझेट लागू करण्यावरून मार्ग निघू शकतो असं दिसतंय। पाहूयात TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। आंदोलन मी सोडत नाही। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे पाटलांची शिंदे समितीचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी भेट घेतली, पण सरकारच्या प्रतिनिधींसोबत जरांगेंची चर्चेची ही पहिली फेरी निष्फळ ठरली। मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी सापडल्यात, त्यामुळे मराठा हे कुणबी आहेत असा कायदा करा, त्याशिवाय हटणार नाही अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतली। 58 लाख नोंदी निघाल्या, हे तर मान्य आहे का? एक बी कमी नाही त्याच्यात नाही। मग आधार आहे पाहिजे तुम्हाला, आता 58 लाख नोंदीचा आधार आहे। मराठा आणि कुणबी एक आहे, या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो, तर आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे शिंदे समितीने दिला। आता काय अडचण, आधारच पाहिजे ना। मी पुढे सरसकट म्हणतो, मराठा आणि कुणबी येथे कायदा पारित करा, 2004 ला झाला होता। कालही मी बोललो आहे, तेच पुन्हा बोलेन की मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या मान्यच होऊ शकत, मान्य होणाऱ्या सगळ्या झाल्या, तरी सरसकट मराठ्यांना कुणबी करा अशी प्रोव्हिजन नाही, कायद्यात नाही। लोकशाहीमध्ये काही म्हणायलाही परवानगी आहे आणि काही करायलाही परवानगी आहे। तुम्ही मुंबई सोडणार नाही, तुम्ही मुंबई सोडणार नाही म्हणालात तर काय तुम्हाला जबरदस्तीने सरकार अटक करणं वगैरे करणार नाही। हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा अशी मागणी ही जरांगेंची आहे। त्याचं कारण म्हणजे शिंदे समितीनं निजामकालीन आणि जुन्या दस्तऐवजांमधील 58 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधल्या, ज्याद्वारे 2,38,000 मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसींचं जात प्रमाणपत्र देण्यात आलंय। त्यामुळे सरसकट गॅझेट लागू केले तर त्याचा फायदा मराठा समाजाला होईल। त्यासाठीच बॉम्बे आणि औंध संस्थांच्या गॅझेटियरला 2 महिन्यांचा वेळ द्यायला तयार आहे, पण हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या गॅझेटला 1 मिनिटाचा सुद्धा वेळ देणार नाही असं जरांगे म्हणाले। तुम्ही आता याची अंमलबजावणी करावं, तर दोन्ही गॅझेटियरची त्या 2 याला वेळ द्यायला तयार आहेत। आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि औंध संस्थांना द्यायला वेळ तयार आहे। हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा संस्थांच्या गॅझेटियरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही आहे। म्हणजेच काय, 4 पैकी 2 गॅझेटवरून एकमत झालं, पण हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या गॅझेटवरून अधिक वेळ देण्यास जरांगे तयार नाहीयेत। तर मंत्रिमंडळाशी चर्चा केल्यानंतर पुढची चर्चेची फेरी होईल असं निवृत्त न्यायमूर्ती शिंदे म्हणाले। जरांगे पाटलांचं समाधान झालं, काही प्रमाणात समाधान झालेलं आहे। बाकीची पुढची फेरी आहे ती मंत्रिमंडळात चर्चा केल्यानंतर पुढची चर्चेची फेरी होईल। काय नाही, आजचे मुद्दे काय, ठळक मुद्दे काय होते? काही गोष्टींना तत्वता मान्यता दिलेली आहे, त्याच्यावरती जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आहेत, त्यांची मतं आहेत ती मंत्रिमंडळाला सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल। त्यांचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तत्वता मान्यता मंत्रिमंडळाने हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात दिलेली आहे। कोणती सुटेल आता मी याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, कारण मंत्रिमंडळाचा निर्णय माझा निर्णय नाही। जरांगे मोठ्या संख्येनं मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईत दाखल झालेत, त्यामुळे शुक्रवारपर्यंत निर्णय घेतला नाही तर पुढच्या शनिवारी आणि रविवारपर्यंत एकही मराठा घरात राहणार नाही असा नवा इशाराच जरांगेंनी दिलाय। इतके मराठी येत का म्हणून मराठा मुंबईला आले, आणि शनिवार रविवारच्या आत जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळासाहेब घर राहणार नाही। फक्त शिंदे समिती निमंत्रण सांगतो, शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच नाही। पहिल्याच आंदोलनात जर रूल तुटणार असतील तर ही शृंखला पुढे चालेल। कायद्याचं राज्य आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतात यापेक्षा कायदा काय म्हणतो या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदानी 6 वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा, गोंजारने जरंगेला बंद करा, उचला आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्या समोर उभा करा, कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही।
सरकारनं याआधी शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर वंशावळ समितीला सुद्धा पुढच्या वर्षी 26 जून पर्यंत वाढ दिली, ज्याद्वारे कुणबी नोंदींवरून मराठ्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळतील. दत्ता कनवटे आणि संजय सरोदेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.